हातापायांची बोट दुखणं. लक्षात घ्या, इथे मी सांधेदुखी बोलत नाहीये, मी म्हणतोय हातापायांची बोट दुखणं. आणि ती एवढ्या प्रमाणात दुखणं की काही गोष्टी पकडायला सुद्धा त्रास होतो. त्याच्यावरती उपाय कसा करायचा? सगळ्यात पहिलं काम करा, हलका आहार घ्या. सकाळी मुगाचं सूप, दुपारी जेवणामध्ये मुगाची डाळ आणि भात, रात्री जेवणामध्ये मुगाची डाळ आणि भात. असं सांगितल्या त्यांनी पहिला मला प्रश्न विचारला की सर, माझं युरिक ऍसिड वाढलंय, तर मी डाळ कशी खाऊ? मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही पडवळाची भाजी, दोडक्याची भाजी, दुधीची भाजी, या भाज्या ज्या फळभाज्या आहेत त्यांची पातळ भाजी आणि त्याच्याबरोबर भात असं घ्या. दुसऱ्या बाजूला त्यांना सांगितले की रात्रीची झोप जी आहे ना, ती सगळ्यात पहिला आणि प्रायोरिटी बेसवरती करायला सुरुवात करा. आणि तिसरी गोष्ट त्यांना जी ट्रीटमेंट आपण सुरू केली ती त्यांना सांगितलं, ती म्हणजे पंचकर्माची ट्रीटमेंट. सगळ्यात पहिलं त्यांचं विरेचन नावाचं जे पंचकर्म असतं, म्हणजे शरीराचं पूर्णपणे डिटॉक्सिफिकेशन करून टाकायचं असतं, तशा प्रकारचं एक पंचकर्म असतं ज्याच्यामध्ये पित्त दोष, रक्तधातू दूषित असतात, त्यावेळेला ते करायचं असतं. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग पुढे वात कमी करण्यासाठी आम्ही त्यांची बस्ती केली. बस्ती चिकित्सा जी असते ती वातासाठी अतिशय श्रेष्ठ असते आणि मग तो उपाय एक त्यांच्यासाठी केला.